होय महाराज दरबारी काय अजूनपर्यंत कोणीच नव्हता आला. ठीक आहे येतोच मी. या येता अहो येताय का असं म्हटलं. अहो जरा ऐका लागतंय. अरे कालू बोल जरा बघ काय मी म्हणतो. मी आमच्याकडे असंच म्हणतात. आमच्याकडे पाहुण्यांना असंच म्हणतात. तो म्हणतात येताय का. हो मी काय म्हणतो सेनापती तुम्ही एवढे हँडसम दिसता. आमच्या राजाचे सब सेनापती काय काढू. होय एकदम बरोबर आहे. त्यांच्यावर एखादं गाणं होऊ दे. ठीक आहे चांगलं एकदम. वाजली गाडी सुटली. सिटीवर अरे मेल्या ती सिटी नाही गाडीची होय सिटी वाजली गाडी सुटली. सिटी वाजली गाडी सुटली. अरे शेरीचा अहो सेनापती ऐका जरा अहो चुकून आलं. मला आला महाराजा पण चुकून जरा वळण वेगळीकडे गेलं. चुकून बोलायचं नीट. होय ठीक आहे येतो ते म्हटलं. येताय म्हटलं. अरे जाऊ दे दादा. जाऊ दे ठीक आहे. हे परम पुरुषा देवाची देवा रुक्मिणी पदे हे गणराया तुझ्या चरणी साष्टांग नमस्कार. अमरापूर नगरीचे राजा अमरजी हे आम्हालाच म्हणतात. हे आमचं राज्य किती सुख आणि समाधानाने चाललं आहे. परंतु या सेवकांचा पहरा कसा चाललाय हे पाहिलं पाहिजे. कोण आहे रे द्वारावर. आशीर्वाद आहे. याशिवाय आपला पहारा कोणत्या तऱ्हेने चालला. आनंदी चालू आहे. बरं आपल्या दरबारमध्ये कोणी आलं होतं का. आपले सरसेनापती आत्ताच येऊन गेले. राजाचे सरसेनापती होय महाराज दरबारमध्ये येऊन गेले. आत्ताच येऊन गेले. जे आज गणनी वस्तू करायला आपल्या देशाच्या सीमेवरती आहे. हो महाराज. तरी सुद्धा त्यांना इथे आज आपल्या राजा आपल्या दरबारी स्वागत पाहतच आहे. होय महाराज. पण आज बोला महाराज. आत्ताच्या आत्ता सर सेनापती राणी मैनावती आणि राजकन्या निराकुमारी यांना ताबडतोब दरबारी बोलवून घ्या. ठीक आहे महाराज. तुमच्या हे काळू बोलून घेऊन येतो. आशीर्वाद आहे महाराज. एखादे बोलवणं कारण कोणते. होय कारणच कसं आहे. बोला महाराज. सांगतो. विकासने एवढ्या गडबडीमध्ये बोलवण्याचं कारण तरी काय. होय सांगतो. आणि एवढ्या गडबडीमध्ये बोलवण्याचं कारण. होय तर सेनापती बोला महाराज. आणि साहेब आमची राजकन्या लहानाची मोठी कधी झाली हे कळलंच नाही. होय महाराज. आणि आज तुम्हाला बोलवण्याचे कारण म्हणजे आज तिचं सोहळ्यावर करावं अशी माझी इच्छा मनोमन मला सांगत आहे. आणि म्हणूनच तुम्हाला मी राज दरबारी बोलवलेलं आहे. काय बरं तुमचं मत आहे राणी सरकार. आम्ही तुमची इतकी पुढे मी ऐकत होती. बरोबरच आहे सेनापती. बोला तुम्हाला काय वाटतंय बरं. महाराज. तुमच्या इथे तर आमची इच्छा पिताजी एवढी जर आहे का तुम्हाला की दुसऱ्याच्या घरी पाठवण्यासाठी. अगं बाईके असं नसतं. ते काही बाबाचं जे कर्तव्य असतं ते आम्हाला पास करायचं आहे. आणि म्हणूनच मी ते तुझं सोहळ्यावर असतो. होय पिताजी. होय पिताश्री तर माझी एक अट आहे. काय बरं तुझी अट आहे पिताश्री. सेनापती बोला महाराज. आम्ही राजकुमारी काय म्हणत आहे बघा. होय राणी साहेब तुम्ही पिताश्री मी विवाह करेन तर एका शूरवीराशी विवाह करेन. असंच एवढंच ना तुझी अट आहे. ठीक आहे तू म्हणशील त्या पद्धतीने आपण तुझं विवाह लावून देऊ. आणि तो जो राजकुमार तू जो निवडशील त्याच्या बरोबरच आपण तुझं विवाह करू. बोला. आजूबाजूच्या गावात लगेच जोडली जा. होय महाराज. लागतो तयारीला. आम्ही येतो म्हटलं. या म्हटलं. चला राजकन्या चला. जेव्हा ऐका महाराज काय म्हणाले. हो ऐकलं.
गवंडीला पेटवायला सांगितलं ना. अहो गवंडी की गवंडी गवंडी अहो थांबा थांबा. महाराज काय म्हणाले मला वाटलं गवंडी पेटवायचं आहे. याला इकडे काय गवंडी काय होय मला वाटलं गवंडी. कामाला लागून दिलं ठीक आहे पेटवतो तुम्ही लगेच. ठीक आहे ते काढू ते ना तुम्ही काय सांगितलं ऐकलंच ना. हो ऐकलं गवंडी पेटवायची गवंडी नाही मला वाटलं गवंडी पेटवायचं. गवंडी ठीक आहे तू पेटवतोस की मी पेटू. मी पेटव मी पाठवून सुरला होतो बघ तू पाठवून सुरू होय. ठीक आहे मी पेटवतो. ऐका 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 आपल्या राजाचे महाराज अमरजी आपल्या राजाचे महाराज अमरजी यांची राजकन्या यांची राजकन्या मीना कुमारी मीना कुमारी तिचा स्वयंवर दिला तरी सर्व राजकुमारांनी उद्या सकाळी ठीक 10 वाजता उद्या सकाळी ठीक 10 वाजता राजदरबारी हजर राहायचं गवंडी भेटली. गावात पोचलाय काय अख्ख्या चिपळूण मध्ये पोचला. आता एक एक सगळे राजकुमार येतील बघ. होय. 12 उशाळते. कधी कुठला राजकुमार येईल कुठल्या देशातून सांगता येणार नाही. 12 उशाळते. इंद्रपूर नगरचे राजे इंद्रजित यांचे सुपुत्र सूर्यकुमार हे आम्हालाच म्हणतात. आज आम्ही स्वयंवरासाठी आलो. अहो या दरबारी कोणी आहे का. कोण आहे दरबारावरती. कोण आपण आपण कोण. आम्ही दोन हवालदार. काय बोला आम्ही दोन आता बोलला. हा बोलला काय. अरे हा बोलला काय. ऐकून तर घ्या. हा काय बोलला. अरे त्या सांगतोय. हा बोलला काय. काही टाकूनच आलाय. हा काय बोलला. अरे त्या सांगतोय. तो बोलला तुम्ही कोण. आम्ही होय आम्ही सूर्यकुमार आहोत. सूर्यकुमार होय. तिकडे ऐकेल चालू आहे इकडे. तरी तू मुंबई हरली. बघितलीस काय. तुम्ही कोण लागला सूर्यकुमार. होय तो सूर्यकुमार यादव माहिती आहे. आयपीएल मध्ये आता तो खेळतोय तिकडे. आम्ही राजकुमार आहोत. तुम्ही राजकुमार होय आणि इकडे कशाला आला. स्वयंवरासाठी. स्वयंवरासाठी. होय अरे बाळू आपण दवंडी पेटवली होती ना अच्छा अच्छा तुम्ही स्वयंवराला तिकडे. होय मॅच सोडून आलाय बघ इकडे. मी काय म्हणतोय. हो राजकुमार 10 नंतर बघा हात तापेल. तिकडे या. हो लवकर. मी काय म्हणतो तुम्ही स्वयंवराला जावा तिकडे. होय तुम्हाला 18 वर्ष पूर्ण झालेत का. हो मी विचारलं तुम्हाला 18 वर्ष पूर्ण झालेत का. परत मम्मी पप्पा विचारलं काय मम्मी पप्पाला विचारून आलास काय. काय ऐका इकडे. मी काय म्हणतोय तुम्ही इकडे स्वयंवर आलात ना. होय आमच्या मीना कुमारी यांचा स्वयंवर इथलं आहे बरोबर. त्याच्यात आलात ना. होय. त्यांच्या विचार आलात का तुम्ही सर्वांना. परत आम्ही उलट बोलू नको. आम्ही राजकुमार आहोत. होय होय नीट बोल. तुम्ही कुठून आलात. गुजरात. होय गुजरात ते मोदी नरेंद्र मोदी तिकडून. कोण आहे मोदी. नरेंद्र मोदी तुला माहिती नाही राजकारणातले आहोत. राजकारण गाव. हा ठीक आहे ठीक आहे जा तुझ्या महाराजांना सांग बाहेर सूर्यकुमार आले. ठीक आहे ठीक आहे. अरे बाळू लवकर सांगू दे हे काढून ते सांगून दे जा. मी सांगतो होता जा लवकर. ठीक घ्या. कोण राष्ट्र काढून सांगून देतो. अरे दे त्यांना आतमध्ये पाठवा महाराज. जाऊ आता बोलवलंय. काय बघताय जरा डोळे बारीक करा. जागा दोन डोळे पाठवून राहतात ना माहिती जा. महाराजांचा जय जयकार असो. कोण आपण आम्ही इंद्रपूर नगरचे राजे इंद्रजित यांचे सुपुत्र आहोत. काय मला काम काढलं आमच्या राज्यात. आम्ही स्वयंवरासाठी आलो आहोत. तुम्ही स्वयंवरासाठी आलात. हा ठीक आहे असतंच तो ठीक आहे. अरे काढून बोलवलं. पारा म्हणून ठेवा. पारा ठीक आहे. पाऱ्याची काळजी नसावी.
काळू आता एक राजकुमार आले अजून कोण येईल कोण सांगू शकत नाही पारा एकदम कडक तेल घालून होय त्या महालात म्हणतात राजे अमरजीत यांची कन्या मीना कुमारी तिच्या स्वयंवरासाठी आलं कारण कोण आहे हे पाहिले पाहिजे कारण कोण आहे रे कोण आपण राजकुमार मानसिंग मानसिंग होय सगळं जयसिंग माहिती हा मानसिंग कोण जरा हळू जमा ना आणि डोळ्यात जरा बारीक डोळं तू नाटक मी घाबरतो का बोलताना नीट बोल हा पण जोतो येतो तर मलाच पकडतोय नीट बोलायचं नीट बोलतोय आवाज खाली कर माझा आवाज असा आहे कशासाठी आवाज स्वयंवरासाठी आलेलो आहे स्वयंवरासाठी होय हा स्वयंवरासाठी तिकडे सेंटर मी काय म्हणतोय होय स्वयंवर झाला होय ते कोणाच्या तुमच्या मला वाटायचं पोरग्याला घेऊन येतो वाटतं आम्ही दिली होती हो लग्नाने तुम्ही झालात का होय तुमच्याकडे कोणी वाटत नाही असं वाटत लग्न झालं असं वाटत काय म्हणाला जरा जरा लक्ष ठेव कॉलर पकडतो ना आमच्या जागेवर आम्हाला दम देत असतो नीट बोलायचं नीटच बोलतोय बाबू हा 2 पोराचा बाप आपले राजकुमार याच्याशी बरोबर बोललो काय चुकीचं बोललो नीट बोल 2 पोराचा बाप बोललो कुमार इकडे इकडे अजून काय वेगळं बोला वाटतो शकतात आता काय करू ठीक आहे काढू एकदम तापून आले दिसतंय त्या राजाला जाऊन सांग जा सांगून दे बाबा जा लवकर नाही तर काय खरं नाही आपलं काही खरं नाही पाठवतो ना जा ठीक आहे तुम्ही डायरेक्ट जा तुम्हाला डायरेक्ट परवानगी जावा डायरेक्ट जाऊन हो डायरेक्ट जावा ठीक आहे कोण आपण काय आपला परिचय तरी काय संभाजीनगरचे राजकुमार मानसिंग ते आम्हालाच म्हणतात संभाजीनगरचे राजे मानसिंग होय ते तुम्हालाच म्हणतात होय काय बरे काम काढलं आमच्या राज्यात आपल्या कन्येचे स्वयंवर आलेले आहे त्या स्वयंवरात सहभागी होण्यासाठी आलेला आहे स्वयंवरासाठी तुम्ही आलात होय ठीक आहे या ठीक आहे आपल्या राज्यात खूप असे राजकुमार येत आहे होय अजून येतीलच असं म्हणताय होय हे ना ठीक आहे ठीक आहे आपली जवळ कडक पेटली आहे होय हे ना कोण रे? कोण आपण इंद्रा Tell me English हा इंद्रा मटे अरे वालो तुला समजतो रे आता बोलतो तो इंद्रा जमडे मार दे अरे काळू काय बोलतोय इंद्रा मार तो बाहुबली मधला कालिकी आहे तसंच वाटतोय भागता भागता बोलतोय काय गे थोडे 72 मी 73 तो 74 आणि हा 75 काय गे इंद्रा आपण तुमची इंद्र काय आम्हाला कळत नाही हो थोडी थोडी तुमची कळते माझी तुम्हाला कळते काय म्हणतो टटन टटन आपण इथे कशासाठी आवाज काय बोलतो दोघा बोलतो माझे काय जवळ आपण मीना कुमारी राजकन्या आमच्या मीना कुमारी एवढा बरोबर करतो याला मी काय म्हणतोय तिकडे काय तुझ्या रात्री काय पोरी नाही पोरी मिळाली तिकडे काय पोरी ना अजिबात नाही अरे बाळा मी काय बोलतोय अरे ह्याच्या अवतर त्याच्या राजात पोरी तरी
अरे काळू बोल. आतून आवाज येतो हा त्याला पाठव आतमध्ये पाठव पाठव. ती भाषा काय कळत नाही. एकदम गोड पास्ते करते काय म्हणतो मी करते? तुम्ही घरी आलात ना बरोबर ठीक आहे हे काळू हा बोल. मी जाऊ हा जा. कारण ह्याची भाषा आपल्या मार्गाने कळणार कळणार नाही. मला थोडी थोडी कळते तुला कळते? मी सांगून येतो. हा सांग बघ. ए बाबा माझ्या पाठवून ये हा पाठवून जा पाठवून. सांगून कळलं? हा, ये. हो, साडेतीनशे गाठ वर आले. हो, बरोबर आहे. राज्य हो. आपण दवंडीच तशी दिली आहे. म्हणजे प्रत्येक राज्यातून राजकुमार येणारच. होय पण त्यांची भाषा काही कळत नाहीये थोडी थोडी कळते ठीक आहे. ते म्हणाले नाही सोयवरच आलो आहे आई, ठीक आहे. कुठं म्हणाला? कोलंबो करून आल्याचं म्हणतात कोलंबो हो सेनापती बोला महाराज. आपण दवंडीच तशी दिले म्हटलं सर्व राष्ट्रातून राजकुमार हे येणारच ना. होय महाराज. तेव्हा बोला महाराज. ठीक आहे. त्याला आतमध्ये बसायला सांग. ठीक आहे ठीक आहे. इकडे आमच्याकडे अशी पद्धत नाही हे असं काही चालत नाही पण इकडे आमच्याकडे जास्त चालत नाही ठीक आहे. असंच तेव्हा काय यंत्रणा कोणाला बोलतोय कुठून एक एक काय काय येतात ते कळतच नाही दवंडी तशी पेटवले. होय दवंडी तशी पेटवले म्हणजे त्या राष्ट्रातून येणारच ते. बरोबर आहे. महाराज काय म्हटलं? होय होय. ए काळो पारा कडे ठेवा एकदम खरं. अरे तुझी मध्ये कोण दोघे तुम्ही कशाला आलात? ए बाबा इकडे काय सावध करायला आलात कुणाला आम्हाला अरे तुम्ही इकडे दोघे कशाला आला आम्हाला सावध करायला सरदार मंगलसिंग आणि तो कोण आहे साथीदार आहे तर तुम्ही पुढे कशाला आलात मला सावध करण्यासाठी आम्हाला सावध करण्यासाठी आम्ही सावधच आहोत. तुझं नाव काय रे सांबा 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 खुशवा तो छोले मधला का छोले मधला छोले मधला सांबा अरे काळू हा छोले मधला म्हणतो आणि तू रे कोण रे? मिस्टर इंडिया लोकांना खुश हुआ ए काळू हा कोणाचा आवाज येतोय अरे काळू अरे हा कोण ना कुणाच्या अभावामुळे ना कुणाच्या प्रभावामुळे हा सरदार आपली जिंदगी घेतो ते केवळ आपल्या प्रभावामुळे. काय बोलला रे जब 50 फ्लोर दूर गांव में जब छोटा बच्चा रोता है तो उसकी माँ कहते हैं बेटा सो जा. ये घुंघरू का आवाज पहाड़ी से ही आता है. जब उसकी माँ कहते हैं बेटा आवाज आ रहा है सो जा नहीं तो मंगल सिंह आएगा. मंगल सिंह आएगा और तुझको साथ में उठा के ले जाएगा और तेरे साथ के साथ मेरे को भी उठा के ले जाएगा. तेव्हा एखाद्याचे पर्याय संपतात तेव्हा
ती माणसं या मंगलसिंगाकडे जातात, त्याला सुपारी देतात. चांगल्या कामाची असो अथवा वाईट कामाची, हा मंगलसिंग सुपारी घेतो आणि ते काम फत्ते करून टाकतात. आज या मंगलसिंगाचा जो कोण आडवा येतो, जो त्याच्या साथीला येतो, त्याला आम्ही वाढवतो. हो सरदार, जो या मंगलसिंगाच्या साथीला येतो त्याला आम्ही वाढवतो, आणि जो या मंगलसिंगाच्या विरोधात जातो त्याला हा मंगलसिंग डायरेक्ट उडवतो. अरे काळू, हा एक चुकीच मुतायला येते. स्वयंवर रचले आहे त्या अमरजीत राजाने. त्याच्या दरबारात हा मंगलसिंग स्वयंवराच्या तयारीला आलेला आहे. जाऊया पण दरबाराच्या दिशेने. कोण आहे द्वारावर? कोण आपण? या देहाला ओळखलंच नाही. या देवाला ओळखायला काय तुम्ही भगवान आहात का? अरे ही काय करतो? अरे तू की काय? हा नक्की कुठल्या कॅरेक्टर मध्ये? हे बाळू कोण आहे? कोण आपण? सरदार मंगलसिंग अशी या देहाला संज्ञा. सरदार मंगलसिंग, ते तुम्ही? होय. म्हणजे हे दोन तुमचे साथीदार? हे चंगुली मंगू, सांबा आणि हा मोग्या मी सरिंद्या मोके खुश हुआ. थोडे पाठवले होते. होय होय कल्पना दिलेला आहे ना त्यांनी. होय. सरदार मंगलसिंग येतोय म्हणून आगाऊ सुटण्यासाठी त्यांना पाठवलं. तुम्हीच ते का मंगलसिंग? होय, जा आणि तुमच्या राजाला म्हणा बाहेर मंगलसिंग आला आहे. अजिबात जाणार ना. आधी पहिला सांगा, तुम्ही कसं इकडे आलात? अरे दवंडी कोणी पेटवले? दवंडी आम्हीच पेटवली होती. दवंडी तुम्हीच पेटवली? दवंडीचा आशय काय होता? चोर मारासाठी. बरोबर. आमची राजाची राजकन्या मीना कुमारी, होय. तिचा स्वयंवर तिला हे बरोबर आहे. तिचा स्वयंवर माझ्याशीच व्हावा अहो, म्हणूनच मी आला आहे. आमची राजकन्या वाटत नाही. दिसायला एकदम अप्सर आहे. तुम्ही कुठे गाडीवाले? म्हणजे ते माझ्याशी स्वयंवर करणार नाही. तुम्हाला बघून मी पळेल. लागतंय सावकार. आलं त्याला. अजून प्रसाद पाहिजे असेल नको नको. अरे काळू, हा पण सोयीचा आला म्हणतोय. त्याला पाठवायची की थांबायची? लागत नाही, लक्षात ठेवा. हा? स्वतः मंगलसिंग जाणार नाही. जा जा भाऊ, नाही तर ह्याचं काय खरं नाही. हा सूड काढून आलाय. मंगलसिंग म्हणतात काय साठी? हो होय, कळलं बाबा. तुझं नाव मंगलसिंग आहे, कळलं आम्हाला. किती वेळा सांगितलं मंगलसिंग म्हणतात मंगलसिंग. गाठ या मंगलसिंगाची आहे, लक्षात ठेव. मंगलसिंग. अरे मा कळलं मला. जाऊन आला? परवानगी? महाराज बोलले अजिबात पाठवू नका त्याला आतमध्ये. अरे काळू, बरं तो खातोय. तो गेला होता, मी नव्हतं गेलो. तू जाऊन विचार. मी जाऊन विचारू? नाहीतर ते तडाख दरबारात जाईल, लक्षात ठेव. या मंगलसिंगाला कोणाची नाही नाही, त्याला जाऊन दे. हे काळू, तूच जा बाबा. गैरफायदा घेऊ नकोस. तूच काय ते बघून घे आता. हा. अजून मी शांत आहे. जोपर्यंत शांत आहे तोपर्यंत शांत. जर का गरम झालं तर सावकार, माहिती कर सावकार. माझा अंत पाहू नका. हे जा काढू बाबा, जा लवकर जा. जा मला खायचेत का तुला? जातो. मला नाही खायचेत, पहिलंच लागू आहे. जा लवकर. जातोय. लवकर. हो जातोय. अरे जा बाबा, तुझ्या पाया पडतो. लागला असायला. हा नक्की कुठल्या गाडी कळत नाही. काम करतोय. अरे हरामखोरा रुमाल नाही का ठेवायचा तुमची पुसायला? हे काढू, सांगून आलास ना? हो सांगितलं आहे. हा, तू काय म्हणाले? पाठवा आतमध्ये बोलले. पाठवा म्हणालेत ना? ठीक आहे ठीक आहे.
राजा म्हणजे कोण आपण? सरदार मंगलसिंग अशी यादी हाल सध्या. सरदार भगतसिंग. होय. काय सांग काढलं का आमच्या राज्यात? अरे राजा, एवढा सगळा हा दरबार भरला आहे. होय देश देशाचे शेकडो राजकुमार या ठिकाणी तुझ्या राज्यात होय पदार्पण आलेत ना केले. आहेत. कशासाठी? स्वयंवरासाठी आलो. मी देखील त्याच उद्देशाने तुमच्यापर्यंत आलो आहे. कोण? आपण स्वयंवरासाठी आलो. होय. ठीक आहे या अस्वस्थ व्हा. सेनापती बोला महाराज. आपल्या राज्यात खूप असे राज. हे काळू तिकडे लक्ष ठेवा एकामेकाला मारतील त्या गाडीवाल्याचं काही खरं नाही महाराज त्यांचं युद्ध लावूया आपण. आणि ते कालके लक्ष कालकेवरती काळ्यावरती हे बघ सर्व राज्यातून राजकुमार आले आहे आणि त्याच्यातील एक शूर आणि वीर असं तुला निवडायचं आहे. या सगळ्या शूरवीरांमध्ये आपण युद्ध घडवून आणा. असं म्हणतात. या युद्धात जो जिंकेल तो माझ्याशी विवाह करेल. ठीक आहे सेनापती. बोला. ऐकलत ना? होय. ही पुढची जबाबदारी मी तुमच्यावर सोपवत आहे. ठीक आहे. राजकुमारी तू ही लक्ष ठेव आणि जो तुला राजकुमार हवा असेल तो याच्यातून निवड. हो पिताश्री. राजकुमार हो ऐकलं महाराजांचा आदेश. बोला, सेनापती ऐकला आहे. वा तयार. सर्वांनीच ऐकला आहे. युद्धच आमच्यातून घडून आणायचं आहे ना. शेकडो राजकुमार आहेत. बोला, माझ्याशी युद्धाला कोण तयार? यांकडे काय हा काय बोलतो मला कळलं आता ना हे बाबा माहिती आहे तू सगळं आलास तो आपण लग्नासाठी आलाय तू पण लग्नासाठी आलाय तू बाजूला ह्याला मरून दे ठीक आहे, तुमच्या दोघांची युद्ध होत्या. हा, या दोघांची युद्ध होत्या. अरे घेरा पण मी त्याचा समाचार घेतो. हो, हे मग त्याचा समाचार. हो दे. हा काल्या राहिला मला वाटलं तो जिंकेल हा बाहुबली मधला काले के जिंकला काय का बोलता काय कळतच नाही आता दोघांमध्ये अंतिम सामना होऊन जाऊ द्या. सांभाळ बघ आपला मृत्यू.
काय म्हणतोय तो काय म्हणला माहितीये काय हराम खोरा पळालास काय वरती ये या युद्धभूमीमध्ये ये भाग बघतोय तुझी शेपूट पाठीमागे घालून पळाला लोकांना जाऊन सांगते का त्याला डोक्यात टांगतेच कसं का तू म्हणतो अरे कोणालाच काय समजणार नाही जा चल चालता तो म्हणतो मी परत येईन असं काहीतरी बोलतोय तुम्हाला सगळं देत गया अरे मला वाटलं काली की जिंकून तू पण गेला राजा होय होय कोण मंगलशी राजकुमाराच्या अटीप्रमाणे आलेल्या सगळ्या राजकुमारांमधून युद्ध झालं आहे होय आणि या युद्धात हा एकमेव मंगलसिंग राजाच विजयी झालेला आहे त्यामुळे फार महिने लावता तुमच्या राजकुमारीचा या मंगलसिंगाशी विवाह लावून द्या म्हणजे काय खुशीत गाजलं का ते अंकल माणसाने काय करणार आहे आणि या नारायणशी मी विवाह अजिबात करणार कोण बरोबर आहे राजकन्या बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे कोणी टाळ्या वाजवल्या कोणी बरोबर आहे बरोबर आहे त्यांनी बदलल्या. बरोबर आहे. साथीदार येऊन फोन करून टाकले, टाळ्या वाजवल्या. जेव्हा, जेव्हा. आण त्याला धरून आण त्याला वरती एका वाजता नाही शीर्षक केला सगळे छाने होतील त्या मुलीने राजकुमारीने या मंगलसिंहाचा अपमान केला आहे तुम्ही रेतेने अपमान केला तर मंगलसिंह खपून घेणार नाही पुन्हा धमकी देऊन ठेवतोय नंतर बघून मी नीट दिसत नाही पण तुला नंतर बघून मी नंतर मला येऊन जाईल मीना कुमारी माझा अपमान केलाय हलकट म्हणून काय म्हणणं आहे राजा सरदाराशी विवाह होणार नाही असं तुझ्या जवळीत म्हटलं नव्हतं नाही नाही तू एक सरदार आहे आणि जर माझी मुलगी म्हणत असेल तुझ्याशी विवाह करायचा नाही तर कदापि होऊन देणार नाही हो मला जर का माझ्याशी विवाह झाला नाही तर लक्षात ठेव होय गाठ या मंगलसिंगाची आहे कोण सांभाळ कोण सेनापती होय मला कोण सांभाळून भाषा बोलली असते इथे आमच्या महाराज धमकेतोच होय अरे तुमची दबंडी होती कशी जर एवढी इच्छा नसेल तर मग त्या मंगलसिंहाच्या फडकीला तुमची समशेर विरोध म्हणजे झालं मंगलसिंह तुम्ही जर तयारी असेल तर खरोखरच तुझ्याशी तमच्या भिडवायला तयार आहे बरोबर आहे मला बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे सेनापती लक्षात ठेव चांगला आठवय मरता दिवस असताना या सगळ्या दरबारात रक्ताचे पाठ वाटील एवढं लक्षात ठेव होय अरे हो मग तर सेनापती एक जास्त बोला महाराज अरे मंगलसिंग सारखे किती होय महाराज हा कोण याच्या बरोबर मी युद्ध करतो नाही महाराज हा सेनापती असं म्हणतात होय महाराज ठीक आहे पण मी माझ्याजवळ असेही समजेल तुम्ही घेऊन युद्ध करा ठीक आहे महाराज ठीक आहे काय सांभाळा मग राजा एवढी तुला गुरमी आहे तर हे सांगते अरे तुला सांगितलं ना तुझ्यासारखे किती सरदार आणि शूरवीर येऊन गेले हा राजा घाबरत नाही आणि माझ्या राज्यातील शूरवीरांची कमी नाही लक्षात ठेव अरे बरे
कोण काय ठीक आहे असू दे. आता टाळ्या वाजवताय 2च मिनिटं मला वेळ द्या. नाही या सेनापतीचा मुर्दा या राज दरबारात पडला तर नाव मंगलसिंग येणार नाही. बरं झालं. अरे बोला महाराज. आता टाळ्या वाजवून चालणार नाही. मग हा मंगलसिंग ऐकल्यावर कदाही हो महाराज बरोबर आहे महाराज. आपण अगदी पारा व्यवस्थित ठेवा. बाळा अगदी कडक आहे. आम्ही असताना काही काळजी नसावी. सेनापती आम्ही आमच्या रथामारी जात आहोत. काय म्हटलं? ठीक आहे. हा ठेवा. पारा व्यवस्थित ठेवा. ठीक आहे. आणि सरकार चला. ठीक आहे. खंडन सुरू झाले. ठीक आहे. या या जाऊ दे भाऊ काय बोलू. मी काय बोलतो काय काढू म्हणतोय. अरे तो पारा करून झोप यायला लागले. होय रे. होय तर घोटभर चाय पिलेला सर असं म्हणतोय. होय. ठीक आहे चल चल.